आज आपण कोणत्या रस्त्याने जाऊया? काय हे स्कूटीवाल्यांना बॅन करा रे बाबो. बाईक भरपूर खराब झाली आहे ना, मला असं कसं तरी वाटतं. म्हणजे मरोळ नाक्यावरून मी जायचो, तिकडे रस्त्याची कामं चालू झाली, मी बोललो आता रस्ता चेंज करू. अरे यार शपथ रे, सायलेन्सर फाटलाय वाटतं, एकदम बुरुम बुरुम आवाज येतोय. सुकून हेच आहे रे, म्हणजे घरापासून जर ऑफिसपर्यंत असे रस्ते मिळाले तर भारी, पण नाही. हे आपण आरे कॉलनीत नाही राहत ना. एवढं थंड वाटतंय ना मला. आता वाजलेत एवढे, म्हणजे ऊन एकदम ऑलमोस्ट. ऑटोवाल्याने पूर्ण मला चिपकवलेलीच. का बोलतो ना मी हे ऑटोवाले आणि स्कूटीवाले, त्याचं रिझन हे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण निघालो आपल्या ऑफिससाठी. बाईक भरपूर घाण झाली आहे, भरपूर म्हणजे भरपूर. धूळ आणि इकडे झाडांना पाणी मारतात, त्यामुळे आज धुवायलाच लागणार आहे बाईक. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. जसं आपण एव्हरीडे नाही, पण रस्त्यावर काय घडतं त्या गोष्टी आपण कॅप्चर करतो. आज आपण कोणत्या रस्त्याने जाऊया, तर आज आपण साकीनाक्या थ्रू जाऊ शकतो. येस, साकीनाक्या थ्रूच जाऊया. काल त्या साईडला भरपूर ट्रॅफिक होती, मला म्हणजे माझा एक मित्र बोलला. आज होप करतो की नाही आहे, नसेल. काय हे स्कूटीवाल्यांना बॅन करा रे बाबो. रोजचं झालं माझं, रोज ग्लव्ज घेणार बोलून ग्लव्ज नाही घेते मी. मागच्या काही दिवसांमध्ये यूट्यूबचे व्हिडिओ मी पोस्ट करत नाही आहे, थोडं टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे माझं. मागच्या काही दिवसांपासून यूट्यूबवर मी व्हिडिओज पोस्ट एवढं रेग्युलरली नाही करत आहे, कारण टाईमचं मॅनेज नाही होतं आहे माझं जरा. काय बोलायचं एवढ्या हांड्या आजीचा. मागच्या 1 किलोमीटरमध्ये एवढं सगळं हेक्टिक रायडिंग झाली माझी. आपण इज्जतीतच चालवूया. इज्जतीत इन द सेन्स, जास्त पॅचेस भेटल्यावर ओव्हर स्पीडिंग नको. बात तो सही है. मला वाटलं ट्रॅफिक नाही मिळणार, पण आहेच. थोडंसं रूल तोडायला लागेल, कारण आपल्याला पण लेट झालं आहे. यार या साकीनाक्याचे एव्हरीडेचे नक्की देते यार, सकाळी जाताना संध्याकाळी येताना. काकांनी हेल्प केली. काका बोलले की हवालदारीत कडेला नका जाऊ. तेच बोललो, आज रूल तोडणारी लोक रूल नाही तोडत, म्हणजे मोस्टली बाईकवाले. मला हवालदार काका दिसले तिथे, मला वाटले त्यांनी फाईन म्हणून नारळ पाणी घेतलं असं. कारण एक माणूस होता हेल्मेट घालून नारळ पाण्याच्या गाडीवर, आणि बाजूला काका होते. चांगलं आहे ना, गरमी पण वाढली आहे, नारळ पाण्याचा फाईन. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. मला नाही वाटत मला हा सिग्नल मिळेल, म्हणजे मी ग्रीनमध्ये निघून जाईल. ज्या प्रकारे समोरच्या गाड्या चालत आहेत, जो कोण आहे तो खूप मंद आहे समोर, त्याला वाट लावली. FZ-वाला एकदम काय बोलतो आपण त्याला, फर्स्ट बेंचर वाटतं. तो थोडासा पण रूल नाही ब्रेक करत आहे. त्याने ती व्हाईट लाईनच्या मागे उभं राहायचं, म्हणजे त्याचा जो हे आहे तो थोडा अर्धा इंच पण हलला नाही. हा प्रॉब्लेम नाही तसा. आपण सावलीत आपल्याला राईड घ्यायचा आहे. 12 मिनटं लागली आपल्याला साकीनाक्याला यायला. खूप मोठा सिग्नल आहे यार हा. 2000 years later. बाईक भरपूर खराब झाली आहे ना, मला असं कसं तरी वाटतं. म्हणजे एवढं कधी मी असं ठेवलं नाही बाईकला. माझा प्लॅन होता 1 वर्ष झाल्यानंतर ना सिरॅमिक कोटिंग करून घेईल, पण आत्ता नाही, मेमध्ये वगैरे करेन, पावसाच्या जस्ट आधी. गाडी जरा असं नवीनच्या नवीन वाटली ना, तर जरा स्वतःला भारी वाटतं. बात तो सही है. आज जर टाईम भेटला तर आज मी गाडी धुवूनच घरी जाणार आहे. अरे यार काय नाही, त्या ठिकाणी पण ट्रॅफिक लागते. अच्छा, म्हणजे आणि ही एक गोष्ट मी खूप नोटीस केली, म्हणजे मी जिथे जातो ना, ज्या रस्त्याने, हा तो एक खैरानी रोड आहे, तिकडून हे रस्त्यांची कामं नव्हती जशी आता इथे चालू आहेत. मरोळ नाक्यावरून मी जायचो, तिकडे रस्त्याची कामं चालू झाली, मी बोललो आता रस्ता चेंज करू. खैरानी रोडवरून जात होतो लास्ट 10 डेज, तिकडे रस्त्याची कामं चालू झाली. आता इकडे रस्त्याची कामं का चालू झाली, काय प्रॉब्लेम आहे? मी जिथून जाणार तिकडे चांगलेच रस्ते पाहिजेत असं म्हणजे काय म्हणजे मला नाही कळत आहे. ट्रॅफिक होण्याचं अर्ध रिझन तर हेच आहे की रस्त्यांच्या कामामुळे ना सगळ्या गाड्या बाहेर येतात, हे पार्क करतात, आणि मग खूप लफडा होतो सगळा. म्हणजे प्रॉब्लेम काय, अरे या ना तिकडून.
गरज काय इकडून यायची? काय करतात ना, सिरियसली गुंता करून ठेवला सगळा. एक जर समजूतदारीने वागला तर अख्खी, म्हणजे बघा ना, एवढीशा त्या पॉईंटच्या ट्रॅफिकमुळे अख्खा मागे एवढं ट्रॅफिक झालं आणि त्याच्या पुढे रस्ता रिकामा आहे. आईची तिथे काय चालवतात ना सिरियसली. यार शपथ रे, ऑटो आणि स्कूटी काहीच नाही बोलायचं मला. दादाने मला वाटतं टेक्निकली ना सरळ रस्ता क्रॉस करून लेफ्टला बघून क्रॉस करायला पाहिजे, आणि त्याचं लक्ष असं आहे. आणि दादा एक गाडी आहे JVLR, जोगेश्वरीला बाहेर निघतो. आपण जात आहोत आरे कॉलनीतून. अच्छा. काकांचा काय विचार आहे? तो गार्डन बरोबर खेळत होता असं फील झालं 1 सेकंडसाठी. आईला ते बरोबर आहे, नजरहटी दुर्घटनाघटीवाली गोष्ट. तिकडे एक स्कॉडा उभी होती पूर्ण बाहेरच्या साईडला. इरिटेट झालेला तो, पूर्ण टोटल इरिटेट. त्याने सिमेंट मिक्सरला लोड करून घेऊन जायचा असा विचार होता वाटतं त्याचा. एवढा इरिटेट झालाय तो. हमारे ऐसे ही होता है भाई. दे इकडची लोक बोलत असतील. सायलेन्सर फाटलाय वाटतं, एकदम बुरुम बुरुम आवाज येतोय. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. बाप रे बाप, खूप नॅरो रस्ते आहेत तिथे. नॅरोमध्ये कसं कॉर्नरला शॉप्स आहेत, ते लोक बाहेर काढतात सगळं. हा प्रॉब्लेम आहे. मोठ्या गाड्या पण पास होतात. आणि हा म्हणजे ॲक्च्युली बिझी रोड आहे, कारण हा कनेक्ट करतो तिकडे आरे कॉलनीला, ह्या साईडला साखे नाक्याला. ते IIM आहे, IIM मुंबई. चांगल्या ठिकाणी लोकेटेड आहे ना. म्हणजे असं थोडं हाईटवर, एक साईडला जंगल, हेच ते आहे मुंबई. कधी कधी मला वाटतं ना तशी ते ब्लॅक ग्लास लावून घेतात हेल्मेटला, तशी लावून घ्यावी. पण मग रात्रीचं मला प्रॉब्लेम होणार, टोटल प्रॉब्लेम. मग नको वाटतं. अपाचेचा 200, अपाचे 200चा आवाज मस्त आहे. म्हणजे 200cc आहे पण आवाज मस्त आहे, बेसी आवाज आहे, असा बेस. मला वाटतं रॉनिनमध्ये पण सेम थंब दिला आहे त्यांनी, असा आवाज मस्त येतो त्यांचा. सुकून हेच आहे रे, म्हणजे घरापासून जर ऑफिसपर्यंत असे रस्ते मिळाले तर भारी. पण नाही, आपण आरे कॉलनीत नाही राहत ना. एवढं थंड वाटतं आहे ना मला. आता वाजलेत एवढे, म्हणजे ऊन एकदम ऑलमोस्ट कडक ऊन आहे, बट खूप थंड वाटतं आहे. झाडांचं इम्पॉर्टन्स ना इकडे आल्यावर कळतं की झाडं तर पाहिजे लाईफमध्ये. असं ना, आता मी थोडं पुढे गेलो ना, जिकडे फक्त असं मार्केट एरिया वस्ती आहे, तर हेच ऊन चटके लागतात. आणि आता इथे ऊन पडूनसुद्धा एकदम मस्त थंड वाटतं. म्हणजे इथून असं जाताना एकदम मस्त शांत वाटतं, राईड करत राहावंसं वाटतं. आरे कॉलनीमधला रस्ता दुपारच्या टायमाला आणि बाईक, ह्याच्याबद्दल मी एव्हरी डे बोलतो या गोष्टी. आणि त्या अशा ऑटोमॅटिक येतात, म्हणजे खूप भारी वाटतं इथून चालवताना आणि ही बाईक चालवताना. त्या ऑटोवाल्याने पूर्ण मला चिपकवलेलीच एकदम. मी अर्धा इंच फक्त साईडला झालो, म्हणजे मी माझ्या लेनमध्ये चाललो आहे. का बोलतो ना मी हे ऑटोवाले आणि स्कूटीवाले, त्याचं रिझन हे, हमारे यहाँ ऐसा ही होता है. या रस्त्याने आपण भरपूर वेळा ट्रॅव्हल केलं आहे. मध्ये 4 महिने बंद केलेलं, पुन्हा आपण यायला लागलो आहे. टायरची हेल्थ जरा बघायला लागणार आहे आपल्याला. आणि टायर ना मला थोडे 70-30वाले हे कोणतेच बघायचे आहेत मला, किती ऑफरोडिंग आणि किती हायवे. त्या हिशोबात मग मी पुढचे टायर घेईन. चिखल वगैरे असं बघितलं ना तर माझी जरा फाटते ॲक्च्युली. कारण ना ह्याच्यात ट्रॅक्शन कंट्रोल आहे नाही, गाडी स्किड करते खूप. आणि खूप नोटीस केलं आहे मी, खूप असे सीन झालेले आहेत पण आहे माझ्यासोबत. किती माझा रस्ता वाचवतो ना हा शॉर्टकट, हे एव्हरी टाईम मी थँकफुल असतो या शॉर्टकटच्या. मी आता जर इमॅजिन केलं मी छोटा काश्मीरवरून सरळ चाललो आहे, मग पुढे जाऊन मी त्या सिग्नलला थांबणार आरे कॉलनीतल्या, तो पण भरपूर 200-240 सेकंडचा सिग्नल. ठीक आहे, तिकडून मग मी राईट घेणार. मग ते मॉर्गन स्टॅनलीचं तिकडे एक आहे जिकडून मी जातो, तिथे पण मॅन्युअली ट्रॅफिक मॅनेज केली जाते, तिकडून मला अजून टाईम लागतो. देन पुढे ते दिंडोशीच्या इकडे फ्लायओव्हरचं काम चालू आहे पुढे,
तिथे पण सेम कंटिन्युअस लेवलला ते मला थांबत आणि सेकंड थिंग डिस्टन्स दोन्ही गोष्टी जास्त आहेत. जेव्हा मी इकडून येतो 5 to 8 मिनिट्स ॲड करा, डिस्टन्स 1.5-2 किलोमीटर कमी करा. खूप झालं आहे. तसं आज ट्रॅफिक होती म्हणून 40 वगैरे मिनिट्स लागलेत मला. प्रिसाइजली बोलायचं झालं तर 41 मिनिट झालेत. काका इरिटेट करताय आता तुम्ही. ह्या डोंगरावर आपली बिल्डिंग आहे ऑफिसची. हां, सालाबादप्रमाणे यावर्षीही आपण पोचलो आपल्या ऑफिसला दर दिवशीप्रमाणे, म्हणजे सालाबादप्रमाणे नाही. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. यातूनही मी खूप साऱ्या गोष्टी ॲज अ रोड ऑब्झर्वेशन मी पोस्ट करीन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि तुमचे सजेशन्स काही असतील तर कमेंट करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. इकडचं स्ट्रगल मी दाखवणार ना आता. ते पार्किंगचं स्ट्रगल मी बोललेलो आहे आधीही. पार्किंगचं एक वेगळं स्ट्रगल आहे. चला भेटू.